हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर सकाळी 6 वाजलेत. आम्ही आज एका नवीन स्पॉटवर जाणार आहोत. आम्ही महालक्ष्मीला राहतो. इथे कुठे जाणार आहोत माहिती आहे आपण? त्या प्लेसचं नाव आहे नेचर ट्रेंड. रात्री आम्ही 1 ते 2 वाजता झोपलो ना. आता सकाळी 5:30ला उठलो. जवळजवळ 3-3.5 तास झोप आमची झाली, पूर्ण पण नाही झाली. तर नेचर ट्रेंड म्हणून एक प्लेस आहे, नवीनच तयार झालेलं आहे. जापनीज कंट्रीमधून ते कॉपी केलं असं आम्ही ऐकलेलं आहे. तर ते हिल स्टेशन आहे आणि बघूया पुढे तुम्हाला दाखवतो. मलबार हिल इथे ते स्थापित आहे. ते प्लेस मलबार हिल. कुठे? मलबार हिल. तर आमच्यासोबत असणार आहेत कुंजल. 1 मिनिट तुम्हाला मी दाखव. कुंजल काय? कोण आहे? आणि सहेज तयार होत आहे, आता अंघोळ करत आहे. आणि एक नवीन व्यक्ती ऍड झाली आहे, ती म्हणजे ध्रुवी. ओके, तो पण येणार ना? हा. वहिनी, सहाना, तयारी सगळ्यांची झालेली आहे. आणि तुझी तयारी झाली की नाही? सानवी पण आहे, सचिन, रुपाली. हे नवीनच झाले आणि मग आम्ही नवीन स्पॉट्स बघायला चाललो. इकडे बघ, इथे रात्री कोल्ड्रिंक जास्त पियाली का? कसा बसला वाटतं तुझा? बॉटल कोणी संपवली? तर आता आम्ही सगळे चाललोय मलबारी हिल्स. कोण कोण आहे तुझ्यासोबत? तर अंजल दीदी आणि साना दीदी, दादा, दीदी, सानवी, पप्पा, मामा आणि मामी आणि तर मंडळी, मलबार हिलला आल्यावर तुम्हाला बिल्डिंग दिसेल. ही द माउंट बिल्डिंग आहे. त्याच्या समोरच हे स्टेशन आहे, निसर्ग उन्नत मार्ग. इथे आल्यावर आम्हाला असं वाटलं की आम्ही तीर्थयात्रेला चालू दर्शनाला. खूप सारे कालभैरव मंदिर आहे, शिव मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे आणि मुलं पण छान दर्शन घेतात आणि लोकॅलिटी सुद्धा पण छान आहे. आणि तिथे ध्रुवी, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. समोर आहे आणि आम्ही आलो. हा जोडा. विशेष माहिती आपल्याला आता रुपाली सांगत आहे गगनगिरी महाराज. इथे आल्यावर तुम्हाला सेम गावच्या सारखं फील होईल. बघा खाली बघाल ते बघा, लाकडं आहे, झाडं आहेत, केळीची कौलं आहे, प्लस ही जागा आहे ना, ही सगळी शेणाने सारवलेली आहे. शेणाने पूर्ण तिकडे पण तुम्ही लाईनचा गोटा पण आहे आणि सुगंध आणि जे गावचं जो निसर्गरम्य वातावरणाचं इथे खूप फील होतोय आम्हाला. आणि याची सकाळची पहाट, आम्ही पहाटे उठून लवकर आले. खूप प्रसन्न वाटते आम्हाला आज इथे. आता दिवस छान जायला वाटते. देवाचं दर्शन. थोडं आम्ही मंदिराकडे पाय पडले. इथे लाईन सुरू झाली. लाईन मध्ये सगळी मुलं, खाली पण उभे आहे. लाईन आहे आणि इथून स्कॅन करतात तरच एंट्री भेटते. आपल्याला अगोदरच बुकिंग करावं लागते.
आम्ही जर 4 दिवस अगोदरच बुकिंग केली तर वॅकेशन असल्यामुळे बुकिंग अगोदरच करायला लागतं. तर असं आहे मित्रांनो, छान दृश्य दिसते तुम्हाला. हे जापनीज टेक्नॉलॉजी ऐकलेलं मी. मी व्हिडिओ तो जापानचा पण बघितलेला आहे. सेम असंच दाखवतात. आणि आमची मंडळी येत आहेत. सहज खरंच खूप छान वाटतं इथे. पक्षी सुद्धा दिसतात तुम्हाला, मध्ये मध्ये असे पोपट दिसतील. पक्ष्यांचा आवाज. तर इथे मंदिर खूप छान होते. आम्ही पाया पडून घेतले. कसं वाटलं तुम्हाला सान्वी? तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला साना दिदी? तुम्हाला? आणि रुपाली तुम्हाला? निसर्गाच्या सानिध्यामध्ये आलो असं वाटतं. दुसऱ्या प्रकारची झाडं, वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघायला भेटतात. हां हां. आणि आम्हाला इथे घरटा पण दिसला. कुठल्या तरी पक्षाचे घरटा इथे असे सीन गावा ठिकाणी दिसतात. पण मुंबईमध्ये असं नेचर पहिल्यांदाच बघतोय. छानच वाटतं खरंच. पावसाळ्यामध्ये इथे एकदम चांगला व्ह्यू दिसतो. म्हणजे एकदम ब्युटिफुल दिसतो. पावसाळ्यात दुपारी? पावसाळ्यामध्ये खूप छान वाटेल असं मला वाटतंय. हां हां अमरेलावरती हां हां. आजूबाजूला. आणि तसं पण आपल्या घरापासून 15 मिनिटावरच आहे ना. पुन्हा एकदा छोटे छोटे लाईट्स आहेत बघा आतमध्ये. खूप छान व्ह्यू आहे रात्रीसाठी. बघू, रात्रीचा एकदा व्हिडिओ काढू आम्ही. रात्रीचा एकदा ब्लॉग बनवू आम्ही. आणि पावसाचा बनवू. असे 3 ब्लॉग बनवणार आहोत आम्ही. आणि पोरं गावावरून आलेत. कुंजल हिरोईन, साना दीदी, सान्वी आणि ही आमची हिरोईन. आणि हा हिरो सुपरस्टार. आणि सगळ्यात भारी म्हणजे ही सुपरस्टार आहे ध्रुवी. आणि तिकडे सचिन मामा. ध्रुवी कसं वाटतंय तुला? हे ध्रुवी कसं वाटतंय? छान वाटतंय? हो बोलते. डोळे ती बोलली मला छान वाटतंय ना. स्माइल कर, स्माइल कर. तर हे टोटल 15 ते 20 मिनिटाचं वॉकिंग आहे. छान आहे. इथे एंड होतं या रोडचा. इथे तुम्ही चांगले असे फोटोशूट करू शकता. हे बघा, फोटोशूटसाठी चांगला नजारा आहे. पूर्ण तुम्हाला नरिमन पॉईंट पासून गिरगाव चौपाटीपर्यंत व्ह्यू दिसतो. या चला, पाऊस पडला चांगला. इथे जाण्यासाठी तुम्हाला तिकीट फेअर लागतं. पर पर्सन 25 रुपये तिकीट फेअर आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ते तिकीट काढण्यासाठी त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तिकीट काढायला लागेल. तेही ॲडव्हान्स बुकिंग करायला लागेल.